संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला खरं तर खंडोबाचं देवस्थान असलेलं पाल या ठिकाणी मी आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी आलेलो आहे आणि माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माधवराव निवृत्ती काळभोर म्हणजेच मदन भाऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. माझ्या सोबत आहेत अर्थातच सुरेश तात्या पाटील आणि सर्व मंडळी जी आहेत ते पाल जिल्हा परिषद गटातील प्रमुख मंडळी आहेत. मी चर्चा करणार आहे या पालच्या संदर्भात. साहेब, उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे भाजपची, हो. प्रमुख विजन्स काय तुमचं? आमचा पाल जिल्हा परिषद गट मल्हारी मार्तंडाचं आराध्य दैवत देवस्थान संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविक या ठिकाणी ये जा करत असतात आणि गेल्या 30-40 वर्षापासून पाल जिल्हा परिषद गटामध्ये विकासाची काही कामं झाली नव्हती. आता एवढे लाखो भाविक या ठिकाणी येतात, देवदर्शनासाठी येतात, सामान्य भाविक असतात आणि त्या भाविकांना या ठिकाणी साध्या सुविधा उपलब्ध नाहीत. तर माझं विजन आहे, गेल्या 5 वर्षापूर्वी आमचे गावचे नेते सुरेश तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर जी विकासगंगा व्हायला लागली या विकासामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 45 कोटीची कामं पाल गावामध्ये, एकट्या गावामध्ये आणली आणि त्या कामाच्या विकास कामा आणताना आम्हाला आमदार मनोजदादा घोरपडे यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं आणि ह्या गावामध्ये जी 3 मोठी कामं आम्ही आणली त्याच्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावाच्या पश्चिमेला इंजाई मातेचा डोंगर आहे आणि तिथे एक भगतवाडी नावाचं छोटंसं गाव आहे. स्वातंत्र्याच्या काळापासून त्या गावाला जाणारा रस्ता होत नव्हता, परंतु सुरेश तात्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि आम्ही प्रयत्न करून शासन दरबारी व्यथा मांडून ड्रोनच्या साह्याने त्याचा सर्वे केला आणि 75 वर्षानंतर तो रस्ता मंजूर करून आणला आणि तो आता युद्ध पातळीवर त्याचं काम सुरू आहे. थोड्या दिवसामध्ये तो रस्ता त्यांना वापरासाठी खुला केला जाईल. हे 11 कोटीचं काम आहे. दुसरं काम म्हणजे भारताचे थोर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जलजीवन मिशनचं काम, जी गेल्या 50 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये साधी एक पाण्याची टाकी नव्हती. ती पाण्याची टाकी आम्ही जलजीवन मिशनच्या मार्फत 11 कोटीचं काम ह्या गावामध्ये मंजूर करून आणलं. त्याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत आणि आमदार मनोजदादा घोरपडेंचं फार मोलाचं योगदान आहे. सर्वे करून त्याचं इस्टिमेट बनवून त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातली पहिली योजना जलजीवन मिशनची ती आमच्या पाल गावाची पूर्ण झाली. पाल नगरीला पाण्याची कमतरता नाही, पण शुद्ध पाणी पुरवठा होत नव्हता. बोरिंग मारल्या तर त्यातनं क्षार यायचे, त्याच्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका झाला होता. डेंग्यू, मलेरिया, मुतखडा यासारखे विकार त्यांना होत होते आणि त्याच्यापासून आता त्यातनं मुक्तता मिळेल. आणि ही अतिशय चांगली योजना जी मीटर लावल्या कारणाने प्रत्येकाच्या घरामध्ये ते पाणी चढतं. जर समजा एखाद्याची बोर असेल तर बोरिंगचं वीज बिल 400 रुपये येतं आणि ह्या पाण्याचं बिल येतं 200 रुपये. म्हणजे आता त्या ग्राहकाचं 200 रुपये बचत होणार आहे आणि त्याला शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर तिसरं एक महत्वाचं काम आम्ही केलं, त्याच्यामध्ये आमचे सुरेश तात्या, हरीश आबा आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीम आहे, शंकर काका आहेत, प्रशांत काका आहेत. तर हे आमच्या गावचं स्वप्न होतं की आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं आणि हे जी जुनी मंडळी होती, जे निष्क्रिय मंडळी, जे प्रस्थापित मंडळी जी होती, त्यांनी आम्हाला फक्त सांगायचं की हे काम आपल्या गावात होणारच नाहीत, कारण का दवाखाना चाळ्याला आहे, दवाखाना काशिळला आहे, इंदोलीला आहे, 14 किलोमीटरचं अंतर आहे. पण आम्ही ते मनावर घेतलं आणि आमच्या गावाचं देवस्थान मल्हारी मार्तंडांना आम्हाला साथ दिली आणि रोज फ्लोटिंग लोकसंख्या 10 ते 15 हजार लोक भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. मग त्यासाठी विशेष बाब म्हणून आम्ही ते 13 कोटीचा दवाखाना मंजूर करून आणला आणि त्याचं उद्घाटनही झालं. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केलं. या कामामध्ये मनोजदादांचं सहकार्य, म्हणजे त्यावेळेला मनोजदादा आमदार नसताना त्यांनी जे सहकार्य केलं ते अतिशय अनमोल आहे. आणि त्यानंतर मग आता काम युद्ध पातळीवर सुरू आहे. थोड्याच वर्षभरामध्ये ते आरोग्य केंद्र लोकांच्या सेवेसाठी खुलं होईल. मदन भाऊ, 27 गाव आहेत आता, कसा प्रचार सुरू आहे आता? म्हणजे साधारणतः प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. घर टू घर करतोय आम्ही, फोनवरनं बोलतोय. सगळे आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना पटवून देतात की बाबा 30-40 वर्षापासून आपला विकास रखडला होता आणि आता जर आपल्याला विकास करायचा असेल तर देशामध्ये भाजपचं सरकार आहे, नरेंद्रभाई मोदींचं,
राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि ग्रामपंचायत भाजपची आहे. तर ह्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर भाजपची आली तर आपल्याला विकासाची कामं करायला काही अडचण येणार नाही. खर तर तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहात, समाजकारणात गेल्या 5 वर्षातला फ्लो आम्ही पाहिलाय. सत्ता तुमच्या आल्यापासून ग्रामपंचायत, आता जिल्हा परिषद सत्ता आल्यानंतर कसा फ्लो असेल? गेल्या 5 वर्षामध्ये पाल ग्रामपंचायतीमध्ये माझ्या नेतृत्वाखाली हे सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीनं परिवर्तन झाल्यानंतर आत्ता जे मदन भावांनी सांगितलं की 5 वर्षामध्ये पाल ग्रामपंचायतीमध्ये 45 कोटीची विकास कामं आम्ही आणली, परंतु त्यामागं ही प्रत्येक काम आणताना ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंतच्या आम्ही जे आज खेटी घातली त्यामध्ये मदन भावांचा फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून मदन भाऊ एकतर उच्च शिक्षित आहे, एक यशस्वी उद्योजक आहे, त्याच पद्धतीनं दिलदार माणूस आहे आणि असा एक उत्कृष्ट उमेदवार पाल गावामध्ये ग्रामपंचायतीत सत्ता राबवताना ह्या मदन भाऊची फार मोठी मोलाची साथ आम्हाला मिळाली. म्हणून 5 वर्षामध्ये पाल गावामध्ये जर 45 कोटी रुपये येत असतील तर असा जर सुशिक्षित एक दिलदार मनाचा जर उमेदवार मिळाला तर पाल जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. एका चांगल्या हेतून आमच्या सगळ्या गावातल्या सहकाऱ्यांनी बैठक घेऊन चर्चा करून मदन भावांना उभं राहण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि आमच्या मताचा मदन भावांनी आदर केला, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी मदन भावांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच पाल गावाच्या या 5 वर्षाच्या जडणघडणीमध्ये ह्या माणसाचा फार मोठा वाटा असल्यामुळं आता त्यांना मनोजदादा घोरपडे यांची साथ मिळालेली आहे. कारण उत्तरचे विद्यमान अध्यक्ष आमदार माननीय मनोजदादा घोरपडे गेल्या 11-12 महिन्यामध्ये त्यांनी 800 कोटी रुपयाची विकास कामं कराड तालुक्यामध्ये आणली. त्यातली 45 कोटीची कामं आम्ही आणली. मग जर अशा पद्धतीचा एक चांगला उमेदवार जर जिल्हा परिषदेला निवडून गेला प्रतिनिधी तर पाल जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून आम्ही उमेदवारांना मदन भावांना उमेदवारी घेण्यासाठी भाग पडला आहे. तात्या, इतके वर्ष इथं सत्ताधारी वेगळे होते आणि आता मदन भाऊ बोलल्याप्रमाणे निष्क्रियता त्यांनी शब्द वापरला, नक्की काय? त्यांचा संपर्क माणसाच्या बरोबर होत नव्हता, त्यांची लवकर भेट घडत नव्हती, त्यांच्यामध्ये जी समजा काय त्यांची जे होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हती. आणि त्यांना एक माहिती होतं की कराड उत्तरमध्ये त्यावेळेला एक साम्राज्य एक प्रकारचं होतं, त्यामुळे त्या साम्राज्याला कोणी तडा देणार नाही, त्यामुळं त्यांना लोकांची जास्त गरज नव्हती, त्यामुळे त्यांचं वागणं जरा बेफिकिरीच होतं. मला कार्यकर्त्यांशी थोडं बोलणार आहे मी थोडं. साहेब, इतकी वर्ष इथं राष्ट्रवादी सत्ता, काँग्रेस सत्ता पहिल्यापासून, म्हणजे इथं विकास कामं खरंच झाली नाहीत का? काय नक्की परिस्थिती? इथं कुठल्याही प्रकारची विकास कामं अशी झाली नाहीत. म्हणजे जे लोकांना पाहिजे त्या गरजा 3 अन्न, वस्त्र आणि निवारा, यापैकी कुठलीही गरज ग्रामपंचायत असो, कुठलेही तर माझ्या आमदारांचा असो, त्यांच्यामार्फत कुठलाही या गावचा विकास झालेला नाही. आता माननीय मनोजदादा घोरपडे आमदार झाल्यापासून जो पाहिलेला विकासाची गंगा वाहते ती भारतीय जनता पार्टी असेल, त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते तात्या आहेत, मदन भाऊ आहेत, गोपीनाथ पाटील आहेत, मनोजदादा आहेत, आमदार अतुल भोसले आहेत, जयकुमार गोरे आहेत, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, यांच्या माध्यमातून जो काय निधी आला गावात त्या निधीचा पुरेपूर वापर ग्रामपंचायत मार्फत केला आणि या गावचा विकास अतिशय जलद गतीने केला. त्यात प्राथमिक केंद्र आहे, पेयजल योजना आहे, रस्ता आहे, स्ट्रीट लाईट आहे यात्रेसाठी, आणि ज्या विकासाचे कामं केलेत त्या सगळ्या कामाला ग्रामपंचायतचं आणि तात्यांचं, मदन भाऊंचं मोठं मार्गदर्शन आहे. खरं तर प्रशांत भाऊ, तुम्ही इतके वर्ष खरं तर काम करताय सामाजिक आणि राजकीयमध्ये. पाल सोडून वाड्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या कुठल्या समस्या आहेत? प्रामुख्यानं तिथं पिण्याच्या पाण्याचं, विजेचं आणि रस्त्यांचा प्रश्न खऱ्या अर्थानं प्रलंबित आहे. तो येणाऱ्या काळात आमचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे व आमचे होणारे जिल्हा परिषद सदस्य माननीय मदन भाऊ यांच्या मार्फत सुटेल असा विश्वास व्यक्त करतो. सोबत शेजवळ काका आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टी कराड उत्तरमध्ये
गावोगावी संघटन करण्याचं काम काकांनी केलं. काका, तुम्ही कोणते प्रमुख मुद्दे इथं वाटतायत आणि संघटन कसं आहे आता भाजपचं या ठिकाणी? आता या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी वाढलेलं आहे. कारण लोकसभेला खासदार उदयन महाराज साहेब हे निवडून आले. विधानसभेला माननीय मनोजदादा घोरपडे हे 44,000 मतानं 400 मतांनी या ठिकाणी निवडून आले. आणि त्याच्यानंतर पाल जिल्हा परिषद गटामध्ये गावोगावी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या ठिकाणी झाला. कारण आज लोक विकासाच्या मागं, विकासाचा दृष्टिकोन बघून भारतीय जनता पार्टी याकडे आकर्षित जात आहेत. आज जर भाऊंच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर पाल जिल्हा परिषद गटामध्ये मदन भाऊंच्या सारखा एक आश्वासक चेहरा या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी लाभलेला आहे. त्यांनी काकासाहेब कारवड प्रतिष्ठान मार्फत भरपूर समाजोपयोगी कामं या ठिकाणी पाल असेल, पाल परिसरामध्ये या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मदन भाऊ आणि त्यांचे 2 सहकारी या ठिकाणी निवडून येतील. आज केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार आहे. त्यामुळे विकासाची गंगा गावोगावी या ठिकाणी पोहोचत आहे. जर लाभार्थी योजना जर मानत असाल तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक व्यक्तीला कोणता नाही कोणता लाभ राज्याचा आणि केंद्राचा या ठिकाणी मिळत आहे. आणि जे उर्वरित प्रश्न आज भाऊनी, तात्याने किंवा प्रशांत काकांनी या ठिकाणी सांगितलं ते प्रश्न केंद्रामार्फत व राज्यामार्फत आमचे मनोजदादा असतील, खासदार साहेब असतील व वरिष्ठ नेते मंडळी, आमदार आमचे मंत्री जयकुमार गोरेभाऊ असतील यांच्या मार्फत आज विविध प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत आहेत. मदन भाऊ, खरं तर मी तुमच्याकडे येणार आहे. प्रस्थापित जे राजकारणी आहेत आता मध्ये सगळ्यांच्या बोलण्यातून आलं, तुमची सत्ता दिल्लीत आहे, म्हणजे केंद्रात आहे, राज्यात आहे, सगळं आहे. तुम्ही ठामपणे सांगता की एवढा विकास निधी आम्ही म्हणजे आणणार, म्हणजे भाजपचं सगळं सरकार असल्यामुळं. विरोधकांचं असं म्हणजे उद्या मला का म्हणायचंय, पालीसारखं एवढं मोठं तीर्थस्थान आहे, इतकं बोलल्याप्रमाणे 15,000 लोक जात येतात, ती विकास कामं करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. विरोधक म्हणजे निधी आणणार कुठून, हा मोठा प्रश्न आहे खरं तर. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्ताच बोलले ही प्रस्थापितांच्या विरुद्धची लढाई आहे आमची. कारण का इतक्या वर्षापासून ते या ठिकाणी राज्य करतात, परंतु ते एवढं मोठं दर्जाचं देवस्थान असून ते देवस्थानसाठी सुद्धा काही करू शकले नाहीत. तर आत्ताच गेल्या वर्षी देवस्थानसाठी 3.25 कोटीचा निधी आमदार मनोजदादा घोरपडेंनी मंजूर करून आणला आमदार झाल्यानंतर. आणि पालखी मार्ग त्यातनं होत आहे, त्याचं बोहल्यावरचं त्याचं काम होत आहे. त्याचबरोबर आता आमची यात्रा झाली जानेवारी महिन्यामध्ये. यात्रेच्या अगोदर आमदार मनोजदादांनी एक प्रस्ताव तयार केलेला आहे. ती एक 100 कोटीची योजना या खंडोबा देवस्थानासाठी करायची आहे. त्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे, सल्लागार समिती, आणि त्या समितीमार्फत ते डिझाईन करणार आणि टप्प्याटप्प्याने निधी मिळणार आणि संपूर्ण खंडोबा परिसराचं तीर्थक्षेत्र रूपांतर होणार. आणि जे गावामधून जे रस्ते जातात आणि दोन्ही बाजूने पेठेतून, त्यामुळे लोकांना, नागरिकांना त्रास होतो, धुळीचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर दोन्ही रस्ते बायपास करायचे आहेत. आणि जो भैरोबाचा ओढा आहे तो भैरोबा मंदिरापासून खाली ताळी नदीला मिळतो ओढा, तिथपर्यंत आपल्याला बॉक्स कल्वर्ट पूर्ण करून त्याच्यावर पार्किंगची सोय करायची आहे. असे असंख्य कामं आहेत. आता मला फक्त पाल गावापुरतं न बोलता जशी आम्ही पालीमध्ये कामं करणार आहे तशी संपूर्ण पाल गटामध्ये कामं करायची आहेत. पाल गावामध्ये तर अतिशय काय काय गोष्टीचे आहेत. आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचा फार मोठा प्रश्न आहे की तो प्रश्न आज तागायत या प्रस्थापितांना सोडवता आलेला नाही. तर असे असंख्य कामं आपल्याला करून पालीसहित प्रत्येक गावामध्ये, म्हणजे हरपवाडी असू द्या, शिरगाव, वडगाव, इंदोली, मरळी, चोरे, चोरोजवाडी, साखरवाडी, मस्करवाडी, जंगलवाडी, चरेगाव, शीतळवाडी, खालकरवाडी, कोरिवळे, पेरले, भुयाची वाडी, आदर्शनगर, बांबे, सावरघर, करंजोशी, ह्या सर्व गावांमध्ये फार शोकांतिका आहे. काय आमच्याकडे जे प्रकल्पग्रस्त बाधित गावं आलेली आहेत त्या गावांना तर गेल्या 25-30 वर्षापासून त्यांची एक पिढी संपत आली, परंतु या प्रस्थापितांनी त्यांना याच्याकडे काय बघितलं नाही. वारंवार सांगायचं की कृष्णा खोऱ्याची लोक ते काम करणार आहेत. कृष्णा खोरीची जरी करणार असली तरी महाराष्ट्र शासनाचं महामंडळ आहे कृष्णा खोरे, आणि जर आमदार तुम्ही असाल तर त्या कृष्णा खोरेला पण तुम्ही फॉलो घेऊ शकता. तर अशी काही कामं झालेली नाहीत, ती प्रलंबित बहुसंख्य काम आहेत. आणि आता मला त्याचा एक आनंद वाटतो. मला ह्या प्रशासनातला गेल्या 35 वर्षाचा अनुभव आहे आणि आता मी व्यवसायातनं रिटायर झालेलो आहे. माझी मुलं ते व्यवसाय सांभाळतात. त्यामुळं आता जनतेच्या सेवेसाठी कुठली कामं कुठल्या निधीमध्ये बसवायची, ती कशा प्रकारे मंजूर करून घ्यायचा, हा मला 30-35 वर्षाचा अनुभव आहे. त्यासाठी मी आता समाजसेवेसाठी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे.
खरं तर तात्या मला एक विचारायचं आहे, कारण उत्तरमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालीच भाजपमध्ये, इथं सुद्धा साधारणतः किती फरक तुम्हाला वाटतोय आणि पक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? इथं बंडखोरी नाही. बरं. इथं आमचे पाल पंचायत समिती गणाचे अर्ज स्वेच्छेने माघार घेतले. त्याच बरं. पद्धतीनं जिल्हा परिषदेचे समजा आमचे सहकारी होते हो. बाळासाहेब चोरीकर, यांची आमची चर्चा झाली आणि संगनमतानं त्यांनी अर्ज काढलाय. ते त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. मगाशीच आमची गाठभेट झाली. म्हणजे तो अर्ज राहिलेला आहे, तो काढलेला आहे, तो काढलेला. काढला, तो काढलेला आहे. काढलेला आहे. त्यामुळे अच्छा या आमच्या पक्षामध्ये बंडखोरी नाही. अच्छा, मग क्लिअर पाल जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढा अर्ज भरलं गेलं, 3 अर्ज जिल्हा परिषदेला मदन भाऊ आणि पंचायत समितीचे 2 अर्ज राहिल्यानंतर उरलेले अर्ज संगनमतानं काढले काढले. गेले. त्यामुळे इथं बंडखोरीचा प्रश्न येत नाही. साहेब, खरं तर पाल मतदारसंघ हा खूप महत्वाचा मतदारसंघ. कशा पद्धतीनं तुम्ही प्रचारात लोकांशी संपर्क साधताय? कराड उत्तरमधील पाल हे गाव असं आहे की खासदारकी असू द्या, आमदारकी असू द्या किंवा बाजार समिती असू द्या, नारळाचा प्रचाराचा शुभारंभ हा पाल गावातून होतो. आणि पाल गावात होत असताना पालगाव ही प्रमुख गाव आहे, महत्वाचं मानलं जातं. आणि 25 वर्ष सत्ताधाऱ्यांनी सत्ता बघून सुद्धा सत्ताधारी सुद्धा समाधानी नाहीत, त्याच्यापेक्षा जनता समाधानी नाही. त्यामुळे ह्यावेळेस 100% परिवर्तन घडणार ही तर मग खरं तर महत्वाचं म्हणजे इथलं मतदार तुम्ही आता सांगितलं की 27 गावातला अनेक प्रश्न आहे, विशेषतः तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. तुम्ही उद्योजक आहात म्हणून हा प्रश्न आहे. खरं तर तुमचं ती काय विजन आहे का तुमच्याकडे? तरुणांचा रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे. आज जर बघायला गेलं तर आमचा पाल मतदारसंघ हा कैलासवासी बाबासाहेब चोरेकरांचा मतदारसंघ आणि कैलासवासी बाबासाहेब चोऱ्याचे RD पाटील यांनी यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्या काळी PD पाटील साहेब असतील, त्यांच्यासोबत सह्याद्री कारखान्याची स्थापना झाली. त्याच्यामध्ये RD पाटील अध्यक्ष होते. परंतु त्यानंतरच्या काळात दुर्दैवानं कशामध्ये माशी शिंकली कळलं नाही, परंतु चोरे विभागाला जाणीवपूर्ण वंचित ठेवण्यात आलं. कारखान्याच्या माध्यमातून सर्व विभागामध्ये इरिगेशन झालं, परंतु चोरे विभागाला जाणीवपूर्वक डावललं गेलं. आणि त्यामुळं खोरं हे जे वरचं डोंगराचा भाग आहे, त्यामुळे तेथील तरुणांना रोजगार मिळाला नाही. त्यामुळे तेथील बहुसंख्य तरुण 50% लोक मुंबई पुण्यामध्ये नोकरीला असतात. तर अशा लोकांसाठी आता जर मनोजदादांनी ते हेड वाढवून 150 मीटर केल्या कारणाने त्यांची शेती ओलिताखाली आली, तर त्याच्यामधले असंख्य तरुण आपल्या स्वतःची शेती करून स्वावलंबी होतील, हा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी त्या तरुणांना कसं काय काम देता येईल याचा आम्ही अभ्यासपूर्वक काम करणार आहे. खरं तर पाल जिल्हा परिषद गट खूप महत्वाचा आणि तितका सेन्सिटिव्ह असलेला हा मतदारसंघ, कारण या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठी लढत पाहायला मिळते. ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख म्हणजे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केलेला आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.